पुढे असं लक्षात येतं त्या कवीच्या की आपण हे सगळं करतो आहोत, या सगळ्यातून आपण जातो आहोत, या सगळ्यातून आपण प्रवास करतो आहोत, या लाटा अंगावर घेतो आहोत. पण कविता म्हणजे काय हे कळलंय का आपल्याला? तो म्हणतो नाही, कळले नाही. कळले नाही. कोण सुचवितो कळले नाही. कोण सुचवितो कळले नाही. कोण लिहवितो कळले नाही. कोण सुचवितो कळले नाही. कोण लिहवितो कळले नाही. विस्मय हा येतुकाच, विस्मय हा येतुकाच, खेळणे युगे सरूनही खळले नाही. मी न मला आठवतो किंचित, मी न मला आठवतो किंचित, कुणीतरी पण येतो अवचित. कोण कशास्तव धुक्यात फिरतो, कोण कशास्तव धुक्यात फिरतो, ओळख अजून पटली नाही. अखंड हा झरस्त्रोत, अखंड हा झरस्त्रोत, तरीही नाळगोट सापडले नाही. झिजून गेले खडक, तळाशी कितीक उरले कळले नाही. झिजून गेले खडक, तळाशी कितीक उरले कळले नाही. झिजून गेले खडक तळाशी कितीक उरले कळले नाही. मला असं वाटतं कलावंत हा विषय आता बाजूला ठेवू, तुम्ही आम्ही जी सामान्य माणसं आहोत, ती सामान्य माणसं सुद्धा वयाच्या एका टप्प्यावर पोहोचलीत की आपल्या आकड्यागणित काहीतरी एक विचार करायला लागतात. आणि तो आकड्यागणित करायला लागलेला विचार म्हणजे काय असतो? किती उरले कळले नाही. हा या कवितेचा ढोबळ अर्थ झाला. मला तुम्हाला घेऊन जायचंय, ही कविता सुद्धा कवितेवरचीच कविता आहे. म्हणजे काय आहे? तो शोध घेतोय, अज्ञात नावाचा जो कवी आहे तो शोध घेतोय स्वतःतल्या त्या सगळ्या स्फुटांचा. चांदण्यांचा जो चुरा त्याच्या आत नियतीनं टाकलेला आहे, करून ठेवलेला आहे, ते आता किती चांदण्या उरल्यात आणि किती चुरा उरलाय असं तो ज्यावेळी स्वतःत डोकावतो त्यावेळी त्याला असं लक्षात येतं की हा कुणी टाकलाय हा सगळा चांदण्यांचा चुरा? हे कुणी आपल्या आत अंतरंगात पेरून ठेवलंय? आणि हे सगळे विश्वाच्या अंतापर्यंत न पडणारे जे प्रश्न आहेत, सुटणारे जे प्रश्न आहेत, किंवा असंख्य कलावंतांना आजपर्यंत पडलेले जे प्रश्न आहेत, त्याच प्रश्नांची पुनरुक्ती या कवितेतून कवी अज्ञात करतात. आणि ते स्वतःलाच विचारतात, स्वतःलाच सांगतात, कळले नाही. कोण लिहवितो कळले नाही. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की नियती नावाची जी गोष्ट असते, हा मी नशीब नावाची गोष्ट म्हणत नाहीये. अनेक लोक नशिबावर विसंबून, कवी अज्ञात, नशिबावर विसंबून समोर असलेलं ताट नाकारतात आणि त्याला त्याच्या भोवती रांगोळी घालतात ती नशिबाची. पण मला असं वाटतं, मी वाचलेली कविता मला असं सांगते की आपण सगळेच नियतीच्या हातातले बाहुले असतो, खेळवणारा कुणीतरी असतो. हे जरी त्रिकालाबाधित सत्य असलं तरी सुद्धा खेळणे युगे सरूनही खळले नाही हे आपण सातत्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. की युगानुयुग कविता लिहिली जाते. म्हणजे त्या यांना समीक्षा कुठून जन्माला आली असं म्हणतात की तो व्याधानं जो बाण मारला त्या क्रौंच पक्षाला आणि तो क्रौंच पक्षी खाली पडला, आणि मग तो क्रौंच पक्षी खाली पडल्यानंतर ऋषींच्या मुखातून शब्द बाहेर पडला की काय हे, काय हे, ही भारतीय संस्कृतीतली पहिली समीक्षा आहे. मग तिथपासून जर समीक्षा लिहिली जाते तर आज लिहिण्याची गरज काय? हे 3000 आणि पुढचे अधिक 3000 गरज काय? गरज आहे. याचं कारण असं, CL कुलकर्णी अज्ञातानं असं लिहून ठेवलेलं आहे, खेळणे युगे सरूनही खळले नाही. हा त्याचा अर्थ आहे की तुम्हाला जे येतंय ते तुम्ही लिहित राहिलं पाहिजे. संकलेचा सर
असंख्य बिल्डिंग बांधून झाल्या आहेत. कशासाठी बिल्डिंग बांधायच्या? बांधल्याच पाहिजेत. आर्किटेक्ट कशासाठी डिझाईन करायची? काय गरज आहे? बांधून टाकू की सरळ, विटेवर वीट विटेवर वीट नाही, केली पाहिजे. चित्र काढलं पाहिजे, गाणं गायलं पाहिजे. हे का केलं पाहिजे? कारण झाड जे तुमच्या माझ्या समोर उभं असतं, हे झाड ज्याच्या खाली आपण आता बसलो आहोत, या झाडाच्या मुळांचे दोन प्रकार असतात. एक मूळ असतं की जे माती आणि ओलावा घट्ट धरून ठेवतं, आणि दुसरं त्या झाडाचं मूळ असतं की तो ओलावा शोषून घेतं आणि त्या झाडाच्या पानांपर्यंत पोहोचवतं की जेणेकरून ते झाड हिरवं कंच राहतं. आपण कुणीतरी, हे काय किंवा मी काय, आपल्याला कुठल्या तरी मुळाचं भाग्य मिळालेलं असतं आणि ते आपण इमाने इतबारे निभावायचं. म्हणजे काय की खेळणे युगे सरू नाही, खडले नाही. ती आपली भूमिका आहे. ती आपण अतिशय प्रामाणिकपणानं निभवायची. त्याच्यातून उत्तर काय मिळतं माहितीये? मीच माझा.